माझ्या बहिणीचं गाव असल्यामुळे मी 80 लाखाचा निधी ह्या गावामध्ये मी हे करत असतो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी शिलान्यास गावचे ग्रामस्थ आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, सर्व आजी माजी सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. माझ्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते. तसं पाहिलं तर गेल्या 2 महिन्यापासून जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली. रणधुमाळी चालू होत असताना कारला खटकाळ गट हा नव्याने निवडण्यात आला आणि नव्याने निवडणूक आल्यानंतर निवड झाल्यानंतर तर मी 4-5 दिवस त्या गटाचा मी विचार केला. मी 2017ला खटकाळ वडगाव गटातून 2017ला निवडून आलो. निवडून आल्यानंतर माझ्या गटातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी तालुक्यामध्ये कामं करत असताना कामाच्या जोरावरती मी कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचा सभापती झालो. सभापती झाल्याच्या नंतर अधिकचा निधी मला तालुक्यामध्ये आणता आला आणि आपल्या तालुक्याचा विकास कसा करायचा तर मी पहिल्या तालुक्यामध्ये काम करत असताना शिलटणे हे माझ्या बहिणीचं गाव, माझी मोठी बहीण. माझी बहीण आज नाही. हे सर्व होत असताना मी पण शिलान्यास गावामध्ये माझं कर्तव्य म्हणून माझ्या बहिणीचं गाव असल्यामुळे मी 80 लाखाचा निधी ह्या गावामध्ये मी हे करत असतो. येणाऱ्या काळामध्ये 80 लाख रुपयाचा निधी मी शिलान्यासमध्ये दिला. त्यामध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण असेल, हैमाटचे दिवे असतील, जिमचं साहित्य असेल, बौद्ध वस्तूमध्ये देखील मी महिला समाज त्याच्या निधीतून देखील मी तिथं निधी दिला. बहिणी साहित्य दिलं असेल, ढोलेजीम दिलं असेल. माझं कर्तव्य होतं की माझ्या बहिणीचं आणि माझं नातं होतं या ठिकाणी मोठं असल्यामुळं मी या ठिकाणी पहिला निधी दिला आणि जवळजवळ 80 लाख रुपयाचा निधी मी ह्या गावामध्ये दिला. आता विनायक भाऊने उल्लेख केला. हे सर्व करत असताना माझं कर्तव्य होतं की मी एकटा शिलान्यास गावचा मामा नाही तर मी ह्या पात्रगावच्या रेल्वे ब्रिज बसून तर फार वनवन वाचेपर्यंत मला ह्या ठिकाणी मला आप्पा कोण म्हणत नाही तर मला सगळे मामा म्हणतात. त्याचं कारण मी माझी बहीण आणि तिच्या 5 जावा असं हे मोठं कुटुंब. त्यामध्ये आमचे लक्ष्मण भाऊ असतील, निवृत्ती भाऊ देखील आता त्यांचं दाजींचं वय झालेलं आहे, माझ्या दाजींचं मेवण्यांचं देखील वय झालेलं आहे. एक मोठ्या घराण्यामध्ये ते आमच्या सर्व नातेवाईकातून हे सर्व करत असताना एक माझं कर्तव्य म्हणून मी 80 लाख रुपयाचा निधी दिला. हे सर्व होताना असा रंजनाताई गायकवाड देखील या गावच्या कैलासवासी शिवरामबा येवले यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी देखील तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षासाठी नको तो त्याग केलेला आहे, जेल भोगलेला आहे. अशा या मोठ्या घराण्यातील भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्त्याच्या आणि नेत्याच्या त्या कैलासवासी शिवरामबा येवले यांच्या त्या कन्या आणि ह्या गावचे ती लेख आहे की ती लेख असं सर्वांनी समजून भारतीय जनता पक्षाच्या आशाताई आणि रंजनाताई यांना 5 तारखेला येणाऱ्या काळामध्ये मतदान होणार आहे. यांच्या समोरील कमळाचं बटन दाबून यांना भरघोस मतांनी विजय करा अशी विनंती करणार. विनायक भाऊंनी सांगितलं गेल्या 2 महिन्यापूर्वी ह्या ठिकाणी सप्ताहाचा कार्यक्रम चालू होता. त्या दिवशी देखील मला बोलायचं होतं, परंतु काही कारणास्तव कीर्तनाचा कार्यक्रम झाला, सत्कार झाले आणि जेवणाच्या पंक्ती बसल्या, मला बोलता आलं नाही. ह्या मंदिरामध्ये
ह्या मंदिरासाठी मी 80 लाख रुपयाचा गावात निधी अधिकचा दिला, ती कामं देखील माझी पूर्ण झालेली आहे. परंतु ह्या मंदिरासाठी विनायक भाऊ 10 लाख नाही, मी 20 लाख रुपयाचा निधी मी ह्या मंदिरासाठी मंजूर केला होता. पण तो काही कारणास्तव ग्रामस्थांना माहिती आहे की तो निधी माझा परत गेला. येणाऱ्या काळामध्ये आज निवडणुका आचारसंहिता आहे, मी अधिक काही न बोलता कुठलं आश्वासन न देता तुम्हाला देखील माझ्या आणि रंजनाताईच्या कामाचा अनुभव आलेला आहे. कारण आम्ही कारला खटकाळा घाटामध्ये आज 22 गावामध्ये आणि 32 गावं, त्या भागात 10 गावं, या गावात 32 गाव, 22 गावं, अशा 32 गावामध्ये फिरत असताना मला वाटतं मी असं एकही गाव सोडलं नसेल की त्या गावामध्ये निधी नसेल. टाक्या बांधण्यामध्ये मी 4 करोड रुपयाचा निधी दिला. सिलेक्टना असेल, बेरगाव असेल, कारला असेल, वरसुली असेल, वागसे, देवघर असेल, संपूर्ण तालुक्यामध्ये काम करत असताना जवळजवळ 100 गावामध्ये मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून निधी दिला. करोनाच्या काळामध्ये देखील काम करत असताना गोरगरिबांना भरपूर अशी मदत केली. शेतकरी बांधव असतील, त्यांना बैलजोड्या असेल, ताडपत्रे असतील, महिला भगिनींसाठी शिलाई मशीन असेल, युवकांसाठी जिमचं साहित्य असेल, हे देखील माझं कर्तव्य म्हणून मी ह्या भागामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य कारला खटकाळा घाटात जरी नव्हतो तरी मी केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता आहे, मी त्याचा काही आज उल्लेख करणार नाही. परंतु तुम्हाला माझी खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही भरघोस मताने, जास्तीत जास्त मताने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आम्ही आजच्याला निवडून आलेलोच आहे आणि येणारच आहे. मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सिलाटे गावामध्ये तुम्ही सांगत ते काम करण्यास आम्ही कट्टेबद्ध असे आश्वासन देतो. आणि 5 तारखेला रंजनाताई असेल, आशाताई असेल, याच्या दोघींच्या कमळासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.